गुड मॉर्निंग फ्रेंड्स. न्यूमेरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 59 मध्ये एका नवीन आर्टिकल आज आपण शिकणार आहे. काय आहे आर्टिकल 5.3? अप्रॉक्सिमेट एक्सप्रेशन्स फॉर द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन. We know that delta y suffix I which is equal to y suffix I plus 1 by 2 minus y suffix I minus 1 by 2. मित्र हो, तुम्हाला ऑलरेडी माहित आहे डेल्टा जर f ऑफ x वर ऑपरेट झाला तर डेल्टा f ऑफ x which is equal to f of x plus h by 2 minus f of x minus h by 2. फक्त फरक एवढाच आहे की x च्या ऐवजी इथं I आहे. and mu y ला suffix I which is equal to 1 by 2 in bracket y ला suffix I plus 1 by 2 plus y ला suffix I minus 1 by 2. मित्र हो, mu जर एखाद्या फंक्शन वर ऑपरेट झाला, फॉर एक्झाम्पल म्यू f of x वर जर ऑपरेट झाला which is equal to 1 by 2 in bracket f of x plus 1 by h by 2 plus f of x minus h by 2. याला आता जर आपण हेन्स म्यू डेल्टा y ला सफिक्स I लिहिलं, सो विच इज इक्वल टू म्यू इन ब्रॅकेट डेल्टा y म्हणजे आपण इथे लिहिलेला आहे y ला सफिक्स I plus 1 by 2 मायनस y ला सफिक्स I minus 1 by 2 which is equal to mu y ला suffix I plus 1 by 2 minus mu y ला suffix I minus 1 by 2. So which is equal to 1 by 2 taken out outside the bracket. आणि जर mu हा y ला suffix I plus 1 by 2 वर ऑपरेट झाला तर तुम्हाला मिळेल, हा 1 by 2 तो बाहेर घेतला, y ला suffix I plus 1 by 2 plus 1 by 2 म्हणजे y ला सफिक्स I plus 1 आणि प्लस y ला सफिक्स I plus 1 by 2 minus 1 by 2 म्हणजे y ला सफिक्स I मायनस पुन्हा म्यू जर y ला सफिक्स I minus 1 by 2 वर जर ऑपरेट झाला तर मायनस इन ब्रॅकेट y ला सफिक्स I minus 1 by 2 plus 1 by 2 म्हणजे y ला सफिक्स I आणि प्लस y ला सफिक्स I minus 1 by 2 minus 1 by 2 म्हणजे y ला सफिक्स I minus 1, जे की इथं तुम्हाला दिसत आहे. yi minus yi will be cancel which is equal to 1 by 2 in bracket y ला सफिक्स I plus 1 minus y ला सफिक्स I minus 1 which is equal to 1 by 2 in bracket e to the power hd y ला suffix I minus e to the power minus hd y ला suffix I. मित्र हो, याला आपण y ला suffix I plus 1 ला e y I लिहू शकतो. e म्हणजे शिफ्ट ऑपरेटर तुम्हाला माहित आहे, आणि जेव्हा शिफ्ट ऑपरेटर एखाद्या फंक्शन वर ऑपरेट होतो तेव्हा तो h अमाउंट न इन्क्रीज होतो, म्हणजे f of x plus h होतो. परंतु जिथे जिथे h ची व्हॅल्यू दिलेली नसेल तिथे तिथे आपण h इज इक्वल टू युनिटी वापरणार आहोत, जे की इथं वापरलेलं आहे. म्हणजे काय झालं हो, जेव्हा e y ला सफिक्स I वर ऑपरेट झाला तेव्हा विच इज इक्वल टू y ला सफिक्स I plus 1 आणि e y ला सफिक्स I which is equal to e raised to h d y ला सफिक्स I आपण पहिल्या युनिट मध्ये शिफ्ट ऑपरेटर e is equal to e to the power h d बघितलेलं आहे. मग हे काय झालं, e to the power h d कॉमन घेतला, y ला सफिक्स I 1 which is equal to 1 by 2 in bracket e to the power h d minus e to the power minus h d. परंतु e to the power hd minus e to the power minus hd divided by 2 कशाचा फॉर्म्युला आहे, साइन हायपरबोलिक
एच डीचा. मग तुम्ही लिहिलं साइन हायपरबोलिक एच डी, ब्रॅकेटच्या बाहेर वाय आय. सुरुवात केली होती म्यू डेल्टा वाय आय पासून, इज इक्वल टू आपल्याला मिळालं साइन हायपरबोलिक एच डी ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर वाय आय. सिन्स वाय आय इज अन आर्बिट्ररी फंक्शन, then what happened? This implies mu delta which is equal to sin hyperbolic hd. परंतु sin hyperbolic hd च सिरीज तुम्हाला माहित आहे, which is equal to hd plus h चा क्यूब d चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस h raised to 5 d raised to 5 upon 5 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 and which is equal to hd. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. काय केलं हो इथे? डी क्यूब अँड हायर डेरिव्हेटिव्ह कॅन बी निग्लेक्टेड, प्रोव्हाइडेड दॅट डी क्यूब अँड हायर डेरिव्हेटिव्ह कॅन बी निग्लेक्टेड. thus म्यू डेल्टा y ला सफिक्स i which is equal to 1/2 in bracket y ला सफिक्स i plus 1 मायनस y ला सफिक्स i minus 1. कुठे आहे हे इथे आहे. म्यू डेल्टा वाय आय विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट y ला सफिक्स i plus 1 मायनस y ला सफिक्स i minus 1 अँड विच इज इक्वल टू, आपण या म्यू डेल्टाला वाय आय न मल्टिप्लाय केल्यामुळे एच डी इंटू वाय आय येईल. सो विच इज इक्वल टू एच डी इंटू वाय ला सफिक्स आय. दिस इम्प्लाइज एच डी वाय ला सफिक्स आय which is equal to 1/2 in bracket y ला suffix I plus 1 minus y ला suffix I minus 1 approximately. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. जसं आपण एच डी वाय ला सफिक्स I is equal to फाइंड आउट केलं, तसं h स्क्वेअर डी स्क्वेअर करावं लागेल, h क्यूब डी क्यूब करावं लागेल. तर बघू आता पुढे. नेक्स्ट, डेल्टा स्क्वेअर वाय ला सफिक्स आय, म्हणजे डेल्टा जर 2 वेळा वाय ला सफिक्स आय वर ऑपरेट झाला तर काय येते बघा, विच इज इक्वल टू डेल्टा. 1 वेळा ऑपरेट झाला तर तुम्हाला माहित आहे वाय ला सफिक्स आय प्लस 1/2 मायनस वाय ला सफिक्स आय मायनस 1/2. हे सुरुवातीलाच आपण घेतलेलं आहे, वी नो दॅट. सो विच इज इक्वल टू, आता याच्यानंतर डेल्टा वाय ला सफिक्स आय प्लस 1/2 मायनस डेल्टा वाय ला सफिक्स आय मायनस 1/2. पुन्हा जर डेल्टा वाय ला सफिक्स आय प्लस 1/2 वर ऑपरेट झाला तर वाय ला सफिक्स आय प्लस 1 मायनस वाय ला सफिक्स आय मायनस इन ब्रॅकेट वाय ला सफिक्स आय मायनस वाय ला सफिक्स आय मायनस 1. मित्र हो, हे झालं विच इज इक्वल टू वाय ला सफिक्स आय प्लस 1 मायनस वाय आय मायनस 2 टाइम्स वाय आय आणि मायनस मायनस प्लस वाय ला सफिक्स आय मायनस 1. Hence delta square yi which is equal to ei minus 2 times yi plus e raised to minus 1 yi, because e is the shift operator. And when shift operator operate on any function, that function increased by an amount h. इथे h ची किंमत 1 आहे, त्याच्यामुळे इथं होईल y ला सफिक्स i plus 1, y ला सफिक्स i minus 1. And we also know that capital E is equal to e to the power hd. That's why which is equal to e to the power hd y ला सफिक्स i minus 2 times y ला suffix I plus e to the power minus hd into y ला suffix I. So y ला suffix I taken out common, which is equal to e to the power hd minus 2 times minus 2 plus e to the power minus hd bracket complete outside the bracket yi. That means y ला suffix I. So 2 taken out common and write down in bracket, which is equal to 2 in bracket e to the power hd plus e to the power minus hd divided by 2 minus 1 bracket complete outside the bracket y ला suffix I. But
we know that e to the power hd plus e to the power minus hd divided by 2 is nothing but cos hyperbolic hd. So which is equal to 2 times in bracket cos hyperbolic hd minus 1 bracket complete outside the bracket while a suffix I. So which is equal to 2 times in bracket 1 plus h square d square divided by 2 factorial plus dot 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 bracket complete minus 1 bracket complete outside the bracket while a suffix I. This one and this one will be cancelled, and which is equal to h square d square while a suffix I approximately, because neglecting the higher derivatives rather than d square. Okay, so h square d square while a suffix I is nothing but which is equal to delta square y, and when delta square y operate on function while a suffix I, it gives while a suffix I plus 1 minus 2 times while a suffix I plus while a suffix I minus 1. This is equation number 3. हे जसं सेकंड काढलं आपण डेरिव्हेटिव्ह, जसं पहिलं काढलं होतं एच डी वायला सफिक्स आय, तसं एच स्क्वेअर डी स्क्वेअर वायला सफिक्स आय. असंच आपण आता अगेन एच क्यूब डी क्यूब वायला सफिक्स आय कॅल्क्युलेट करू. सो अगेन एच क्यूब डी क्यूब वायला सफिक्स आय विच इज इक्वल टू एच डी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एच स्क्वेअर डी स्क्वेअर वायला सफिक्स आय. So which is equal to hd, but h square d square while suffix I is delta square yi. So which is equal to hd means you already know that mu delta. So which is equal to mu delta in bracket delta square yi is nothing but equation 3. Due to equation 3 bracket मध्ये yi plus 1 minus 2 times yi plus while suffix I minus 1. So which is equal to mu delta is already obtained from last unit. Mu delta is nothing but 1 by 2 in bracket forward delta plus backward delta. हे तुम्हाला सहज कॅल्क्युलेट करता येईल. सो याच्यानंतर मग काय झालं की 1 by 2 हा जो पहिला डेल्टा आहे फॉरवर्ड, तो जर या प्रत्येक टर्मवर ऑपरेट झाला तर काय येईल, हा y प्लस 1 आहे. कारण की ऍक्च्युली पहिले डेफिनेशन बघून घ्या डेल्टा एफ ऑफ एक्स ची विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, आणि बॅकवर्ड डेल एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर एफ ऑफ एक्सच्या ऐवजी इथं वायला सफिक्स आयच्या स्वरूपात फंक्शन आहे, त्यामुळे तुम्हाला, आणि एच जो आहे तो इंटरवल ऑफ डिफरन्सिंग आहे, आणि जिथे इंटरवल ऑफ डिफरन्सिंग दिलेलं नाही आहे तिथे आपण सुरुवातीपासून म्हणत आहोत की आपल्याला ते युनिटी घ्यायचं आहे. म्हणून इथं जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्सच्या ऐवजी वायला सफिक्स आय आहे. मग आय मध्ये प्लस 1 करावं लागेल. बघा मग आता, सो विच इज इक्वल टू 1 by 2 इन ब्रॅकेट वायला सफिक्स आय प्लस 1 मायनस वायला सफिक्स आय प्लस, सॉरी वायला सफिक्स आय प्लस 1 तर आहेच, पुन्हा प्लस 1 मायनस वायला सफिक्स आय प्लस 1, म्हणजे हे एवढं झालं. मायनस 2 टाइम्स ब्रॅकेटमध्ये वायला सफिक्स आय प्लस 1 मायनस वायला सफिक्स आय प्लस वायला सफिक्स आय मायनस 1 प्लस 1 म्हणजे वायला सफिक्स आय मायनस वायला सफिक्स आय मायनस 1, म्हणजे हे फॉरवर्ड डेल्टा ऑपरेट केला आहे आपण इथून या तिन्ही फंक्शनवर, हे ब्रॅकेटमध्ये इथपर्यंत लिहिलेलं आहे. ओके, आता जसं फॉरवर्ड डेल्टा ऑपरेट केला ना आपण 1 by 2 तो बाहेर घेतलेलाच आहे ब्रॅकेटच्या. आता बॅकवर्ड डेल ऑपरेट करून, बॅकवर्ड डेल काय म्हणते जेव्हा फंक्शनवर ऑपरेट होतो तेव्हा बॅकवर्ड डेल एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. म्हणजे आपल्याजवळ वायला सफिक्स आय आहे तर आपला येईल वायला सफिक्स आय मायनस वायला सफिक्स आय मायनस 1. मग बघा आता
याच्यावर ऑपरेट करू आपण. y ला सफिक्स i प्लस 1 मायनस y ला सफिक्स i प्लस 1 मायनस 1 म्हणजे y ला सफिक्स i मायनस 2 टाइम्स y ला सफिक्स i मायनस y ला सफिक्स i मायनस 1 प्लस y ला सफिक्स i मायनस 1 मायनस y ला सफिक्स i मायनस 2. हे झालं फॉरवर्ड डेल्टा ॲज वेल ॲज बॅकवर्ड डेल्टा जर आपण ऑपरेट केलं तर नेमकं काय रिझल्ट मिळेल ते बघितलं. आणि हे दोन्ही बी यू ऑलरेडी नो व्हेरी वेल. सो विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट y ला सफिक्स i प्लस 2 दिस मायनस y ला सफिक्स i प्लस 1 मायनस 2 टाइम्स y ला सफिक्स i प्लस 1 इज मायनस 3 टाइम्स y ला सफिक्स i प्लस 1. दिस मायनस मायनस प्लस 2 टाइम्स yi प्लस yi प्लस 3 टाइम्स yi and lastly minus y ला सफिक्स i मायनस 1. पहिल्या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन झालं प्लस दुसरा ब्रॅकेट y ला सफिक्स i प्लस 1 मायनस y ला सफिक्स i मायनस 2 टाइम्स y ला सफिक्स i मायनस 3 टाइम्स y ला सफिक्स i. त्याच्यानंतर मायनस y ला सफिक्स i मायनस 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 प्लस 2 टाइम्स y ला सफिक्स i मायनस 1 प्लस y ला सफिक्स i मायनस 1 म्हणजे प्लस 3 टाइम्स y ला सफिक्स i मायनस 1 and this last minus y ला suffix I minus 2. This is the next bracket. So which is equal to 1/2 in bracket y ला suffix I plus 2 minus 3 y ला suffix I plus 1 plus y ला suffix I plus 1 is minus 2 y ला suffix I plus 1 plus 3yi minus 3yi will be cancelled minus here 3 times y ला suffix I minus 1 and minus y ला suffix I minus 1 is plus 2 times y ला suffix I minus 1 and lastly minus y ला suffix I minus 2. This is our equation number 4. Again lastly आता आपण चौथी डेरिव्हेटिव्ह काढू. जसं की हे मिळालं तुम्हाला काय मिळालं h cube d cube yi which is equal to 1/2 in bracket y ला suffix I plus 2 minus 2 times y ला suffix I plus 1 plus 2 times y ला suffix I minus 1 minus y ला suffix I minus 2. हे 4 मध्ये आपल्याला कितवी डेरिव्हेटिव्ह मिळाली? तिसरी डेरिव्हेटिव्ह काढता येईल याच्यावरून. yi चा ट्रिपल डॅश इज इक्वल टू हा h क्यूब जर डिनॉमिनेटरला गेला 1/2 टाइम्स h क्यूब तर हे चौथ्या इक्वेशन वरून तुम्ही तिसरी डेरिव्हेटिव्ह सांगू शकता. या तिसऱ्या इक्वेशन वरून तुम्ही दुसरी डेरिव्हेटिव्ह काढू शकता yi चा डबल डॅश which is equal to 1/h square in bracket this and दुसरा इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये पहिली डेरिव्हेटिव्ह करू शकतो. आता एक शेवटचं घेऊ. अगेन h raised to 4 d raised to 4 y ला सफिक्स i which is equal to h square d square एका ब्रॅकेट मध्ये h square d square दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर yi. मित्रहो h square d square yi म्हणजे तुम्ही या तिसऱ्या इक्वेशन वरून लिहू शकता which is equal to h square d square in bracket y ला सफिक्स i plus 1 minus 2 times y ला सफिक्स i plus y ला सफिक्स i minus 1 and which is equal to h square d square. So h square d square y ला suffix I which is equal to delta square yi. From this results, if yi is an arbitrary, we can easily write down h square d square which is equal to delta square. So which is equal to delta square in bracket y ला suffix I plus 1 minus 2 times y ला suffix I plus y ला suffix I minus 1. Hence h raised to 4 d raised to 4 y ला suffix I which is equal to delta in bracket y ला suffix I plus 1 minus 2 times y ला suffix I plus y ला suffix I minus 1. मित्र हो आता हा जो डेल्टा आहे तो प्रत्येक फंक्शन वर ऑपरेट करायचा आहे आपल्याला. सो विच इज इक्वल टू डेल्टा इन ब्रॅकेट y ला सफिक्स I plus 1 वर जर ऑपरेट झाला
तर y ला सफिक्स i प्लस 3/2 मायनस y ला सफिक्स i प्लस 1/2 मायनस 2 टाइम्स y i वर जर ऑपरेट झाला तर ब्रॅकेट मध्ये y ला सफिक्स i प्लस 1/2 मायनस y ला सफिक्स i मायनस 1/2 आणि प्लस y ला सफिक्स i मायनस 1 वर जर ऑपरेट झाला तर ब्रॅकेट मध्ये y ला सफिक्स i मायनस 1/2 मायनस y ला सफिक्स i मायनस 3/2. So which is equal to delta in bracket y ला सफिक्स i प्लस 3/2 मायनस आता याची आणि याची जर बेरीज केली तर मायनस y ला सफिक्स i प्लस 1/2 मायनस 2 टाइम्स म्हणजे मायनस 3 टाइम्स y ला सफिक्स i प्लस 1/2. हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि y ला सफिक्स i मायनस 1/2 आणि प्लस y ला सफिक्स i मायनस 1/2. अगेन व्हॉट हॅपन प्लस 3 टाइम्स y ला सफिक्स i मायनस 1/2 आणि लास्टली मायनस y ला सफिक्स i मायनस 3/2. असंच पुन्हा डेल्टा या चारही फंक्शनवर जर ऑपरेट झाला तर काय येईल y ला सफिक्स i प्लस 2 मायनस y ला सफिक्स i प्लस 1 मायनस 3 टाइम्स ब्रॅकेट मध्ये y ला सफिक्स i प्लस 1 मायनस y ला सफिक्स i प्लस 3 टाइम्स ब्रॅकेट मध्ये y ला सफिक्स i मायनस y ला सफिक्स i मायनस 1 मायनस ब्रॅकेट मध्ये y ला सफिक्स i मायनस 1 मायनस y ला सफिक्स i मायनस 2. कारण डेल्टाचं तुम्हाला डेफिनेशन माहित आहे. डेल्टा जर f ऑफ x वर ऑपरेट झाला तर f ऑफ x प्लस h/2 मायनस f ऑफ x मायनस h/2 होतो. इथे आपला फंक्शन y ला सफिक्स i आहे. म्हणजे जेव्हा तो y ला सफिक्स i वर ऑपरेट होईल त्यावेळेस काय होईल y ला सफिक्स i प्लस 1/2 मायनस y ला सफिक्स i मायनस 1/2. मग आता तिथं जे असेल त्या पद्धतीनं प्लस 1/2 मायनस 1/2 तुम्ही केलेलं आहे. आता ऍडिशन करू विच इज इक्वल टू y ला सफिक्स i प्लस 2 मायनस y ला सफिक्स i प्लस 1 आणि मायनस 3 टाइम्स y ला सफिक्स i प्लस 1 म्हणजे मायनस 4 टाइम्स y ला सफिक्स i प्लस 1. त्याच्यानंतर प्लस हा मायनस मायनस प्लस झाला प्लस 3 टाइम्स y ला सफिक्स i प्लस 3 टाइम्स y ला सफिक्स i म्हणजे प्लस 6 टाइम y ला सफिक्स i. आणि हा जेव्हा याला मल्टिप्लाय होईल तेव्हा मायनस 3 टाइम्स y ला सफिक्स i मायनस 1 आणि मायनस y ला सफिक्स i मायनस 1 म्हणजे मायनस 4 टाइम्स y ला सफिक्स i मायनस 1 मायनस मायनस प्लस y ला सफिक्स i मायनस 2. मित्र हो हा तुमचा पाचवा इक्वेशन झाला. आपण दुसरं इक्वेशन तिसरं इक्वेशन आणि चौथं आणि पाचवं. मग पहिली डेरिव्हेटिव्ह जर पाहिजे असेल आपल्याला तर इथं आपण hd which is equal to दुसरा इक्वेशन म्हणतोय बरं की hd h कॅपिटल D which is equal to 1/2 in bracket y ला सफिक्स i प्लस 1 मायनस y ला सफिक्स i मायनस 1. त्याला d ला जर विथ रिस्पेक्ट टू x d stands for derivative with respect to x. मग this dash stands for differentiation with respect to x. y ला सफिक्स i चा डॅश which is equal to 1/2h in bracket y ला सफिक्स i plus 1 minus y ला सफिक्स i minus 1. That is summarize what we doing from approximate derivatives. तर मग पहिली डेरिव्हेटिव्ह तुम्हाला ही मिळेल ड्यू टू इक्वेशन नंबर 2. इथं आपल्याला फार फार तर म्हणता येईल ड्यू टू 2. नेक्स्ट y चा डबल डॅश विच इज इक्वल टू 1/h² इन ब्रॅकेट y ला सफिक्स i प्लस 1 मायनस 2 टाइम्स y ला सफिक्स i प्लस y ला सफिक्स i मायनस 1. हे मिळेल तुम्हाला ड्यू टू 3. त्याच्यानंतर y ला सफिक्स i ट्रिपल डॅश which is equal to 1/2 times h चा क्यूब इन ब्रॅकेट y ला सफिक्स i प्लस 2 मायनस 2 टाइम्स y ला सफिक्स i प्लस 1 प्लस 2 टाइम्स y ला सफिक्स i मायनस 1 मायनस y ला सफिक्स i मायनस 2. दिस इज ड्यू टू 4. and lastly with the help of 5 काय आहे 5 h⁴ d⁴ which is equal to. तर याच्यावरून तुम्हाला मिळेल y ला फोर्थ डेरिव्हेटिव्ह which is equal to
1/h⁴ इन ब्रॅकेट y ला सफिक्स i प्लस 2 मायनस 4y ला सफिक्स i प्लस 1 प्लस 6y ला सफिक्स i मायनस 4y ला सफिक्स i मायनस 1 प्लस y ला सफिक्स i मायनस 2. दिस इज ड्यू टू 5. मित्रहो, अशा पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह आपल्याला वेगवेगळ्या काढायच्या जर असतील आणि अप्रॉक्सिमेट या सगळ्या डेल्टा म्यू याचा वापर करून तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.